तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत। गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीन पिकावर अचानक अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने उभे पीक पिवळे पडून सुकत आहे। पाने गळून सोयाबीनच्या शेंगा वाळून जात असल्याचे गंभीर चित्र सर्वत्र दिसून येत आहे। त्यामुळे भरभक्कम उत्पादनाची आशा बाळगलेल्या शेतकऱ्यांवर निराशेचे सावट दाटले आहे। यावर्षी तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली। बोरखेड, सोनाळा, सगोडा, दानापूर परिसरातील शेतकऱ्यांनी जून अखेर योग्य ओलावा पाहून पेरणी केली होती। पीक सुरुवातीला चांगले जोमाने वाढले। सध्या सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, मात्र याच टप्प्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण पीक वाढण्याच्या मार्गावर आहे। दरम्यान या रोगावर नियंत्रणासाठी अजूनही कृषी विभागाकडून कोणतेही ठोस मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही। कृषी सहाय्यक शिवारात फिरकत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत। तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव हे फक्त प्रसिद्धी आणि फोटो सेशन मध्ये व्यस्त आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष व्यथा काय हे जाणून घेण्यात त्यांना वेळ नाही। अशा संतापजनक प्रक्रिया शेतकरी वर्गातून येत आहेत। कृषी विभाग करतो तरी काय असा प्रश्न परिसरातील शेतकरी उपस्थित करतायत। MCN न्यूज मराठी करिता प्रशांत राऊत, संग्रामपूर। आम्ही वकारा गावातील शेतकरी या गेल्या 15 दिवसापासून या अज्ञात रोगाने त्रस्त झालेला आहे। हे पीक आता 60 दिवसाचे झालेले असून याला काढायला अजून 1 ते 1.5 महिना टाइम आहे। हे पीक अगोदरच वाढलेलं आहे, म्हणजे याला एक शेंगच नाही। तुम्ही बघू शकता, हा शेंगच नाही आले, पहा याला शेंगच नाही। तर आमची अशी मागणी आहे की कृषी अधिकाऱ्यांनी आणि विमा कंपनीने या गोष्टीकडे लक्ष देण्यात यावं। आज हे 4-5 गुंठ्यात दिसते आणि उद्या आले वावरात की एकदम 10 गुंठ्यात दिसते। याचं प्रमाण दिवसांदिवस वाढून राहिलं आणि यामुळे आम्ही खूप त्रस्त आहोत। याच्याकडे कृषी अधिकाऱ्यांनी व विमा कंपनीने सुद्धा लक्ष द्यावं व सरकारने या विमा कंपनीने याच्याकडे रीतसर रस्ते। आज हे माझ्या शेतात आहे, उद्या आता सर्वांच्या शेतात होणार आहे। कारण की एक शेतकरी गावामध्ये आल्यावर हेच सांगून राहिला की सोयाबीन अचानक वाहून राहिलं। याच्या मागे काय कारण आहे समजून नाही राहिलं। आणि आता हे पीक आमचं 60 दिवसाचं असताना जर हे वाहिलं तर आम्हाला काय होईल याच्यामध्ये काहीच नाही होऊ शकत। या पिकापासून काहीच अपेक्षा नाही। एकरी 2 क्विंटल काय 1 क्विंटलही व्हायची अपेक्षा नाही, पण आमचा खर्चही निघत नाही। आता लोक आमचे 30-40 हजार रुपये या पिकाला लागले। आता आम्ही याच्या पुढे काय करा आम्हाला सुचून नाही राहिलं। तरी याच्या इकडे कृषी अधिकाऱ्यांनी व विमा कंपनीने लक्ष द्यावं, तसेच याच्या इकडे पाहून आमची सगळी नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही मागणी करतो।